एमपीएससी ड्रग्ज इन्स्पेक्टर पेपर फुटीवरून आमदार रोहित पवार आक्रमक, अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याची मागणी. आणि या सरकारमध्ये एवढे नग आहेत की ऑनलाईन पेपर फुटतात म्हणून ऑफलाईन घेऊ म्हणतात, पण ऑफलाईनमध्ये घोटाळे होतात. आम्हाला ऑनलाईन परीक्षा नको, आम्हाला एमपीएससी मार्फतच पारदर्शक आणि स्वच्छ वातावरणात ऑफलाईन परीक्षा हवी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी आज केली. एमपीएससीकडून ड्रग्ज इन्स्पेक्टर पेपर फुटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पेपर रद्द करण्यात आला. रोहित पवार यांनी आज पुण्यात आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेत आभार मानले आणि यावेळी रोहित पवार यांनी एमपीएससीच्या अध्यक्षांची आणि सचिवांच्या राजीनाम्याची मागणी केली. रोहित पवार यांनी म्हटलंय की एमपीएससीचे अध्यक्ष हे महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याचे मित्र आहेत. आरटीओ कमिशनर असताना त्यांनी काय काय गोंधळ घातलेत याची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात आहे. मग असा गोंधळ घालणारा अधिकारी जर तुम्ही एमपीएससीचा अध्यक्ष बनवत असाल तर हे आम्हाला मान्य नाही. नैतिक जबाबदारी घेऊन या अध्यक्षांनी आणि सचिवांनी राजीनामा दिला पाहिजे आणि या महिन्याअखेरपर्यंत एमपीएससीच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला नाही तर 1 तारखेला दुपारी 12 वाजता आम्ही एमपीएससीच्या कार्यालयावर जाणार. तिथे जाणाऱ्या अध्यक्षाला आणि सचिवाला भेटून जाब विचारणार असल्याचा अल्टिमेटम त्यांनी दिला आहे. रोहित पवार यांनी सांगितलं, 2023 पासून बघितलं तर मुंबई उच्च न्यायालय सहाय्यक वनसंरक्षण तलाठी भरती, महाजनको कोतवाल भरती, सार्वजनिक बांधकाम विभाग या सगळ्याचे पेपर फुटले. तलाठी भरतीमध्ये 40 लाखाला एक पेपर विकला गेला. सुमारे 4,000 कोटींचा भ्रष्टाचार याच्यामध्ये झाला. जलसंपदा, राज्य उत्पादन शुल्क, SSC केमिस्ट्री, FDA, SRPF, नीट आणि CET परीक्षा या सगळ्यामध्ये गोंधळ आणि घोटाळे झाले आहेत. आणि ते म्हणाले, माझ्या माहितीनुसार MPSCचे 3 अधिकारी या पेपरफुटीमध्ये सहभागी आहेत आणि एक क्लासवाले माझ्यावर बोलत होते. दुसऱ्या दिवशी गुजरातला जाऊन बसले. 40-40 लाख रुपयांना एक पेपर गेलेला आहे. या प्रकरणाचा पोलिसांचा अहवाल सार्वजनिक झाला पाहिजे आणि या प्रकरणाची न्यायिक चौकशी झाली पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी.